स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यात भरपूर व्रत केले असतात, त्यात सणही असतात. त्यात येतो मेन सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन ह्या महिन्यात 9 ऑगस्ट 2025 ला आहे. 9 ऑगस्ट शनिवारी येते. पण आपण रक्षाबंधन पौर्णिमेच्या काळातच साजरी करतो. तर पौर्णिमा लागणारे 8 तारखेला म्हणजे शुक्रवारी लागणारे 2:12 आणि ती संपणार आहे शनिवारी 1:24. तर ह्या दरम्यान तुम्ही रक्षाबंधन साजरी करू शकता. ज्यांना शुक्रवारी जमलं तरी शुक्रवारी केलं तरी चालेल, कारण काही काही आपण गावाला जातो, कोण कुठे जातं, त्याच्यामुळे त्यांना जमत नाही शनिवारी, तर तुम्ही शुक्रवारी केलं तरी चालेल. नाहीतर शनिवारी पूर्ण दिवस तुम्ही रक्षाबंधन साजरी करू शकता, काही अडचण नाही. फक्त तुम्ही राहू काळामध्ये अवॉइड करा. राहू काळ सकाळी 9 ते सकाळी 10:30 ह्या दरम्यान राहू काळ आहे. त्यामुळे राहू काळामध्ये आपण चांगल्या गोष्टी शक्यतो टाळतो ना, मग भावाला राखणी बांधणं हे सुद्धा थोडंसं टाळा, कारण राहू काळ रोजच असतो, त्याचा वेगवेगळा असतो. त्यामुळे उद्या शनिवारी राहू काळ असतो 9 ते 10:30 आहे. त्यामुळे त्यावेळेस तुम्ही राखी बांधणं टाळा. बाकी तुम्ही दिवसभर मग कधीही राखी बांधली तरी चालेल, काही अडचण येत नाही. फक्त राखी तुम्ही ह्या वर्षी फक्त लाल कलरची घेऊ नका. बाकी कोणत्या कलरची राखी म्हणजे घ्या तुम्ही तरी चालेल. सौम्यत तुम्ही भावाला ओवाळून झालं एक नारळ त्याला द्या. नारळ द्या, त्याचं आयु आरोग्य चांगलं राहावं, त्यासाठी हे आपल्याला करायचं. जे आपण ऑप्शन करतो, ऑप्शन झालं त्याला नारळ नक्की द्या. आणि एक जमलंच एखादा रुमाल वगैरेही द्या. त्याचं आरोग्य चांगलं राहील, त्याचं आयु चांगली राहील. त्यासाठी हा उपाय छोटेसे उपाय पण नक्की करा. श्री स्वामी समर्थ.